नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहायचं आपल्याला एक क्वेश्चन नंबर 3. काल पाहिलं आपण की अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी काढायची. आता त्याचा काल 2 एक्झाम्पल पाहिले, आज पाहणार आहोत तिसरा एक्झाम्पल. बघा 3 एक्झाम्पल झाल्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेईन मी. त्याच्यानंतर 4 एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्हाला एक्सरसाइजचे 3 क्वेश्चन देईन मी. 3 क्वेश्चन सॉल्व्ह करून मला पाठवायचं आहे. ठीक आहे. बघा इथं क्वेश्चन नंबर 3 काय आहे की f ऑफ इथं गिवन मध्येच आहे की f ऑफ किती 5.98 कॉमा किती कॉमा 8.01. मग तुम्हाला इथं व्हॅल्यू दिलेली आहे x ची आणि y ची व्हॅल्यू किती आहे 8.01. तसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये काय काढत होतो x आणि y च्या व्हॅल्यू. तसं इथं ते फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला. आता मागच्या 2 क्वेश्चन मध्ये काय होतं की तुम्हाला x व्हॅल्यू दिलेली होती, तिथून x आणि y ची व्हॅल्यू काढायची आणि तिथून फंक्शन बनवत होतो. आता इथं उलट केलेलं आहे की तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे आणि x आणि y च्या पण व्हॅल्यू दिलेली आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं, याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशी, आता माझ्याकडे फंक्शन आहे f of x = x² y - 3y. दिस इज एक गिव्हनच आहे. त्याच्यानंतर fx म्हणजे काय, आता काय लागणार आहे आपल्याला. बघा डेफिनेशन मध्ये काय लागतो आपल्याला. f of x लागतो, f of y लागतो, f of a म्हणजे 3 गोष्टी लागतात. आणि कोणत्या पॉइंटवर आपल्याला a आणि b पॉइंटवर. आता a आणि b काढूया. a आणि b कसं काढतो आपण. इथं बघा हा x आहे, तो x किती तुमचा 5.98. ठीक आहे. 5.98 च्या जवळपासचा इंटिजर कोणता आहे 6. म्हणून a ची व्हॅल्यू 5.98 च्या जवळपासचा इंटिजर कोण आहे 6 आहे. इथं 5 तर 6 आहे. तर a ची व्हॅल्यू किती झाली 6. आता आपल्याला x मध्ये काय, याच्यामध्ये काय ऍड करू 6 मध्ये, म्हणजे माझा आन्सर किती आला पाहिजे 5.98. मग इथं x ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल मला -0.2. परत सिमिलरली आपल्याकडे हा y आहे. बघा y किती तुमच्याकडे y = 8.01. आता 8.01 च्या जवळपासचा इंटिजर कोण आहे 8. मग 8 जर असेल तर 8 झाला हा आपला b व्हॅल्यू. ठीक आहे. आता 8 मध्ये मी काय ऍड करू, म्हणजे माझा आन्सर किती आला पाहिजे y आला पाहिजे. तर काय ऍड करू मी 0.01. आपल्याकडे a ची व्हॅल्यू आलेली 6, b ची व्हॅल्यू 8, h ची व्हॅल्यू किती -0.2, नंतर k ची व्हॅल्यू -0.01. आता हे व्हॅल्यू आल्यावर आपल्याला एक व्हॅल्यू काढावं लागेल. आता f of a, b करायचं आपल्याला. ठीक आहे. आपला फॉर्म्युला आहे, आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे तो की f of a plus h comma b plus k equal to काय h into fx of a comma b plus काय k into f of y comma a comma b plus f of a comma b. हे फॉर्म्युला आहे आपल्याकडे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्याचा. मग आपल्याला काय करावं लागेल f of x a b म्हणजेच काय a आणि b ची व्हॅल्यू पुट करा. a ची व्हॅल्यू किती 6 आहे आणि b ची व्हॅल्यू 8 आहे. मग त्यासाठी फर्स्ट आपल्याला f of a, b काढायचं आहे. f of a, b तर a ची व्हॅल्यू 6 आहे, b ची व्हॅल्यू 8 आहे. तर फंक्शन कोण आहे आपल्याकडे, बघा हा फंक्शन आहे. मग इथं जर मी a ची व्हॅल्यू 6 पुट केली आणि b ची व्हॅल्यू जर 8 पुट केली, जर याला मी सॉल्व केलं तर सॉल्व करून तुमचं काय आन्सर येतो. बघा मी इथं सॉल्व करतो. किती x² म्हणजे कोण 6 इंटू y किती आपल्याकडे 8 मायनस 3 इंटू y किती परत तुमच्याकडे 8. तर किती येतो 36 इंटू 8 मायनस 8 3 24. तर 36 इंटू 8 किती 2288 मायनस 24. आणि त्याचा आता डायरेक्टली मी आन्सर लिहितो. किती त्याचा आन्सर 264. ओके. आता हे तुम्ही घरी कॅल्क्युलेशन करू शकता. फक्त तुम्हाला मेथड समजली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही तोपर्यंत समजणार नाही. आता इथं नेक्स्ट कोण काढायचं आपल्याला f of x a, b काढायचं आहे. बघा f of x a, b आपल्याकडे f of x आहे. बघा इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x किती आलाय समजता. पार्शियल डेरिव्हेटिव्ह की x² हा y कॉन्स्टंट ऍज इट इज राहील. x² चा किती 2x आणि 3 कॉन्स्टंट आहे, y कॉन्स्टंट आहे. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0. मग इथं पुट करूया. a ची व्हॅल्यू किती 6 आणि b ची व्हॅल्यू 8. तर मग f of x, a b म्हणजे f of x 6, 8. तर इथून काही पण डायरेक्टली जर मी सॉल्व केला तर 2 into x ची व्हॅल्यू किती आहे 6 into
वायची व्हॅल्यू 8. तर किती येईल हा? 12 गुणिले 8 12 96. नेक्स्ट सिमिलरली f ऑफ y a, b काढायचं आहे इक्वल टू f ऑफ y 6, 8 इक्वल टू किती 33. सेम फक्त काय करणार आहे x ची जागी काय पुट करणार आपण 6 आणि इथं तर काय विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे काय इथं x कॉन्स्टंट राहील, कॉन्स्टंट बाहेर आला तर डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची x आणि y ची, तर तुमचा किती येईल 33. करून बघा इथं करून बघतो की आपल्याकडे fy किती आलाय x स्क्वेअर म्हणजे किती 6 चा स्क्वेअर -3 इक्वल टू 36 -3 इक्वल टू 30. आपल्याकडे सर्व व्हॅल्यू आलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की हे फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. बघा बाय डिफरन्शियल वी नो दॅट आपल्याकडे फॉर्म्युला आहे दिस फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युलामध्ये काय a h, b k म्हणजेच काय a h b k. आता a h म्हणजेच काय इथं x आणि b k म्हणजे तुमचं y. तुम्ही कुठेतरी लिहून घ्या इथं x काय असतो तुमचा a h आणि b काय असतो y. b k काय असतो y. मग आपल्याकडे हे a h म्हणजे कोण x म्हणजे कोण परत 5598. नंतर b k हे बघा b k म्हणजे y आणि y ची व्हॅल्यू किती इथं म्हणजे सेम याची व्हॅल्यू निघेल. मग हे इथं सॉल्व्ह केल्यानंतर हे आलं, फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिला आहे. आता बघा h किती आहे -0.02 आणि f ऑफ x जो आहे 6, 8 दिस फॉर्म्युला पुट केला, हा फॉर्म्युला पुट केला. त्याच्यानंतर काय कॅल्क्युलेशनचा पार्ट राहिला -0.02 इनटू fx ऑफ 6 किती आला 96 प्लस h किती तुमचा 0.01 इनटू fy ऑफ 6 किती आहे 33 प्लस f ऑफ 6 किती 64. जर मी याचं कॅल्क्युलेशन केलं सगळं 64 याचं कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन किती येतो हा मल्टिप्लिकेशन मध्ये -1.92 इनटू परत 0.03 प्लस दिस. आता टोटल जर मी कॅल्क्युलेशन केलं तर अप्रॉक्सिमेट आन्सर किती येतो आपला 262.41. ओके, हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. जर तुम्ही बघा नोटबुक तुमच्या समोर असेल, तुम्ही जर कॅल्क्युलेशन करत असाल तर माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक असतील तर तुम्ही करेक्शन करू शकता. पण जर तुम्ही फक्त बघतच असाल आणि लेक्चर ऐकत असाल, तुमच्याकडे नोटबुक नाहीये, मी काय चुकीचं शिकवतो, काय कॅल्क्युलेशन बरोबर आहे की नाही हे तुम्हाला कसं समजेल. त्यासाठी तुम्ही स्वतः नोटबुक स्वतः लेक्चर करत असताना स्वतः नोटबुक तुमच्या समोर पाहिजे. ठीक आहे, आता बघूया पुढचं एक्झाम्पल नेक्स्ट. आता बघा फाइंड, आता क्वेश्चन नंबर 4 आहे फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ दिस. काय तुमच्याकडे स्क्वेअर रूट ऑफ 1.98 स्क्वेअर प्लस 4.02 स्क्वेअर प्लस 3.96 स्क्वेअर. आपल्याकडे 3 व्हॅल्यू जे आहेत ते वेगवेगळे आहेत. मग आपल्याकडे मागच्या जे 3 एक्झाम्पल होते त्याच्यामध्ये काय 2 व्हॅल्यू होत्या म्हणून आपण x y लिहित होतो. पण इथे जे आहे किती तुमच्याकडे 3 व्हॅल्यू आहेत. मग 3 व्हॅल्यू साठी 3 आपल्याला काय करावं लागेल डिनोट करावं लागेल. मग मी काय करतो इथं तर काय तुमच्याकडे x इक्वल टू किती 1.98 नंतर y इक्वल टू 4.02 आणि z इक्वल टू किती 3.96. ओके, तुमच्याकडे x y z चे व्हॅल्यू आले. मग आता जर मी याचं फंक्शन बनवलं, फंक्शन कसं येईल f ऑफ x y z. तुमच्याकडे 3 व्हेरिएबल आहेत. जर आता बघा x म्हणजेच कोण दिस म्हणजेच काय येतं याचा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस इथं काय येतं y ची व्हॅल्यू आहे दिस इज अ y स्क्वेअर प्लस z स्क्वेअर. हे तुमच्याकडे फंक्शन झालं. आता फंक्शन आलं तर आपल्याकडे काय फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला बघा युजिंग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढण्यासाठी युजिंग डिफरन्शियल फॉर्म्युला. मी इथं लिहून टाकतो कारण आपल्याला नंतर समजेल काय काय करायचंय. बघा 2 साठी काय असतो f ऑफ आता काय येईल बरं a प्लस h b प्लस h आणि b प्लस k हे 2 साठी होतो. पण आपल्याकडे एक ऍड झालाय तर ऍड साठी आपण काय मानूया l मानूया. ठीक आहे, हा l मानूया. तर l प्लस काय निघतं सॉरी c प्लस l. बघा a प्लस h b प्लस k h k l a b c ही झालं तुमच्याकडे 3 साठी फॉर्म्युला बनवतोय. बघा इथं 2 साठी असता
तर आपलं a प्लस एच बी प्लस के. पण 3 साठी a प्लस एच बी प्लस के सी प्लस एल. सपोज तुमच्याकडे 4 व्हॅल्यू असतात तर काय केलं असतं बघा. 4 व्हॅल्यू साठी काय a प्लस एच बी प्लस के सी प्लस एल आणि d प्लस याच्या नंतर कोण येतो काय माहिती येतो कोण येतो हा बघा इथं काय येतो m. मग इथं काय d प्लस m. 5 साठी परत सेम e प्लस काय असेल ते. हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे कितीही नंबर असो सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. मग आता हे फॉर्म्युला आता आपल्याकडे काय होतं 2 साठी पहिले लिहून घेऊया आपण. तर 2 साठी काय होतं x f x a. आता b c तिन्ही आपल्याकडे काय होतं a b c फक्त 2च येत होता. आता किती 3 प्लस प्लस सिमिलरली नंतर k f y परत किती a b c तिन्ही साठी. मागच्या वेळेस काय होता की 2 2 a आणि b होता म्हणून आपण 2 आता इथे 3 आहे a b c प्लस परत आता काय h k l f ऑफ. आता इथे काय आपल्याकडे थर्ड कोण आहे z आहे म्हणून f z किती a b c तिन्ही झालं. आता आपल्याकडे 2 असतं तर h f x प्लस k f y प्लस डायरेक्टली आता काय f ऑफ a b. पण 3 साठी काय हे ऍड झालंय तर आता लास्टला कोण आहे f ऑफ a b असतो. पण आता 3 असल्यामुळे इथं a b c. बघा हा तुमचा आता फॉर्म्युला बनलाय. आता हा फॉर्म्युला बनल्यावर तुम्हाला एक एक व्हॅल्यू काढायची. आता बघा फर्स्ट काय करायचं h a b c l f. तर आपण काढूया आता एक एक व्हॅल्यू. वी हॅव a इक्वल टू काय तुमच्याकडं आता मी तर लिहितो काय x इक्वल टू काय असतं तुमच्याकडे x इक्वल टू a प्लस h y इक्वल टू b प्लस k म्हणजे तुम्हाला समजेल नंतर. आणि z इक्वल टू काय c प्लस l. ओके. तर आता x ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1.98. मला काय करायचं आहे हा तुमचा इंटिजर आला पाहिजे. तर मी याची व्हॅल्यू काय घेऊ म्हणजे तुमचा इंटिजर याच्या जवळपास आहे 1.98 च्या. तर कोणता घेतो मी 2 आणि याची व्हॅल्यू काय घेतो इथं h इक्वल टू म्हणजे मी 2 मध्ये काय ऍड करू म्हणजे माझा 1.98 येईल तर काय किती 0.02 सॉरी मायनस. ओके मायनस 0.02. मग या दोघांची जर ऍडिशन केली मी तर 1.98 येतो. नेक्स्ट b ची व्हॅल्यू किती आता b ची व्हॅल्यू काय घेऊ खाली घेऊ का वर्टिकली खाली घेऊ b इक्वल टू आता बघा y ची व्हॅल्यू y काय असतो b प्लस k. y किती आहे 4.02. आता 4.02 च्या जवळपासचा कोणता इंटिजर आहे 4 आणि k ची व्हॅल्यू किती आहे आता बघा b प्लस k. तर k ची व्हॅल्यू किती घेऊ 0.2 0.02 म्हणजे तुमच्याकडे h इक्वल टू मायनस 0.02 k इक्वल टू 0.02. सिमिलरली c इक्वल टू काय येईल आता 3.96 आहे म्हणजे जवळपास कोण आहे 4 आणि l ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल मग आपल्याला काय करू याच्यामध्ये ऍड म्हणजे तुमचा किती येईल 0.96. तर मायनस किती घ्यावं लागेल 0.04. ओके a 2 b 4 c 4 आला तुमच्याकडे आणि h किती मायनस 0.02 0.02 हे अशा पद्धतीने आपल्याकडे हे आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की एक फर्स्ट आपल्याला f ऑफ x काढावं लागेल. f ऑफ x काढल्यानंतर त्याची काय आपल्याला पुट करायची आहे. तर मी इथं f ऑफ x काढतो इथं बघा f ऑफ x इक्वल टू f ऑफ x x y z मध्ये सांगा f ऑफ x y z काय येईल बरं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. काल काय आला होता आपल्याकडे फंक्शन काय होता f ऑफ x y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आणि हे कसं लिहितो हे पण सांगितलं होतं परत सांगतो होता हे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रेज टू किती 1/2 1/2. तर 1/2 समोर येईल बघा याचा डेरिव्हेटिव्ह होता fx 1/2 समोर आला तर काय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 1/2 मधून 1 जर गेला तर मायनस 1/2 इंटू परत x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x आणि y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 का कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह चालू आहे आपण. तर परत सिमिलरली हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल हा मायनस 1/2 पॉवर खाली आला प्लस होते आणि x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर हे 2 साठी होतं.
ठीक आहे. आता 3 साठी पण सेमच येईल. 3 साठी काय x² + y² + z² आणि ज्यावेळेस मी x² y² चा डेरिव्हेटिव्ह घेईन त्यावेळेस 0 येईल, म्हणजे काय परत कॅन्सल होऊन जाईल. तर इथून आता आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, x अपॉन किती √(x² + y² + z²). सपोज तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह कसा आला समजला नाही तर तुम्ही परत मला व्हॉट्सअपला किंवा पर्सनली विचारू शकता सर हे कसं आलं. मी परत तुमचं एकदा डाउट क्लासेस मध्ये हे सांगतो, पण मला वाटतं समजायला आता हे समजायला काय अडचण नाही. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं बरं की कशाची व्हॅल्यू काढायची, f(x of x y z). आपल्याकडे फॉर्म्युला काय f(x a b c). तर f(x of a b c) इक्वल तर आपल्याकडे f(x of a b c) ची व्हॅल्यू किती आहे बघा 244. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 2, b ची y ची व्हॅल्यू 4 आणि z ची व्हॅल्यू म्हणजे इथं आता पुट करा. इथं हा म्हणजे फर्स्ट x असतो, पुट करूया व्हॅल्यू काय ना 2 अपॉन √() किती 2 चा स्क्वेअर 4 प्लस परत 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 प्लस 4 चा स्क्वेअर 16 तर किती आला हा 2 अपॉन 4 16 32 आणि 4 36 तर √36. तर हा किती आला तुमचा 2 अपॉन 6 आणि 2 अपॉन 6 म्हणजेच काय तुमच्याकडे f(x of a b c) इक्वल टू किती 1/3. ठीक आहे. बघा हे फर्स्ट व्हॅल्यू काढली आपण. आता सेम आपल्याला काय करायचं आहे, आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे fy of x y z. सिमिलरली काय येईल बरं आता सेमच आहे क्वेश्चन, फक्त x च्या जागी काय येईल तुमचा y. तर इथं y अपॉन सांगा किती √(x² + y² + z². आता इथून डायरेक्टली मी काढतो काय fy of a b c. दॅट मीन्स fy of 2 4 4. पुट करायचं व्हॅल्यू किती येईल आता 4 अपॉन √() 2 चा स्क्वेअर 4 प्लस 4 चा स्क्वेअर 16 प्लस 16 प्लस सिमिलरली 4 अपॉन 6 इक्वल टू 2 अपॉन 3. सेम परत z ऑफ x, y, z इक्वल टू किती बरं z अपॉन √(x² + y² + z². ठीक आहे. परत f ऑफ z काढायचं आपल्याला a b c इक्वल टू किती f(z) ऑफ 2 4 4 इक्वल टू आता परत काय 4 अपॉन सेम 4 + 16 + 16 इक्वल टू 4 अपॉन 6 इक्वल टू परत 2 अपॉन 3. आता हे व्हॅल्यू तुमच्याकडे आलेले. अजून कशाची व्हॅल्यू लागते बघा f(x of a b c) आलाय, fy of a b c आलाय, fz of a b c आलाय. आता लास्ट मध्ये तुमच्याकडे f of a b c. तर f of a b c इक्वल टू f of 2 4 4 इक्वल टू पुट करा किती √(2² 4 + 16 + 16 इक्वल टू √36 इक्वल टू 6. आता आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. ठीक आहे. फक्त आता काय करायचं आपल्याला हे जे व्हॅल्यू आलेले आहेत ते पुट करायचं आपल्याला ह्या फॉर्म्युल्यात. तर पुट द अबोव व्हॅल्यू इन फॉर्म्युला. पुट द अबोव व्हॅल्यू इन अ फॉर्म्युला. चला फॉर्म्युला पुट करूया. काय आपल्याकडे फॉर्म्युला f ऑफ a + h म्हणजेच काय बघा a + h. तर a किती आपल्याकडे 2 प्लस h किती आहे -0.02 कॉमा परत b + k. b किती आहे तुमच्याकडे 4 आणि k किती आहे 0.02 म्हणजे किती 4 + 0.02 कॉमा परत सिमिलरली तुमच्याकडे काय आहे c + h. c किती आहे तुमच्याकडे 4 प्लस आणि l किती आहे -0.04. हा पूर्ण ब्रॅकेट क्लोज इक्वल टू आता एक एक व्हॅल्यू पुट करूया. चला h ची व्हॅल्यू किती आहे -0.02 इनटू f ऑफ x ची व्हॅल्यू किती आलेली f ऑफ x abc ची व्हॅल्यू 1/3
1/3 प्लस आता मी खाली देतो त्याच्यानंतर k ची व्हॅल्यू किती आहे तर बघा k ची 0.02 इंटू fy ऑफ abc किती आलाय 2/3 प्लस l ची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.04 इंटू तर की कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला fz ऑफ abc ची व्हॅल्यू किती आहे 2/3 प्लस आणि लास्ट किती आहे आपल्याकडे f ऑफ abc किती आहे आपल्याला लास्ट f ऑफ abc 6 तर आता हे टोटली बघा हे जे आहे टोटली हे जर सॉल्व केलं मी तर आपलं काय येऊन जाईल f ऑफ 1.98 4.02 नंतर 3.96 इक्वल चला आता व्हॅल्यू आपण याला सॉल्व करायला डायरेक्टली याचं कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येतो ते लिहितो इथं बघायचं की आन्सर किती येतो कॅल्क्युलेशन करून मायनस 0.02 अपॉन 3 प्लस 0.04 अपॉन 3 मायनस 0.08 अपॉन 3 प्लस 6 इक्वल टू 6 minus 0.06 upon 3 equal to किती 5.98 तर तुम्ही डायरेक्ट आता हे म्हणजेच कोण दिस इथून लिहू शकता लास्टला स्क्वेअर रूट ऑफ 1.98 चा स्क्वेअर प्लस 4.02 चा स्क्वेअर प्लस 3.96 चा स्क्वेअर इक्वल टू किती आला आपल्याकडे 5.98 ठीक आहे हे तुमचं काय असेल आन्सर असेल ठीक आहे आता समजला असावा अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व करायचं आहे तुम्हाला मी आता एक्सरसाइज साठी 3 क्वेश्चन देतो ते 3 क्वेश्चन काय करा तुम्ही सॉल्व करून मला पर्सनली पाठवायचं आहे ठीक आहे आता मी क्वेश्चन देतो तुम्हाला ठीक आहे रन करतोय बघून घ्या आता आता एक्सरसाइज 4 बघा सेकंड क्वेश्चन आहे यूजिंग डिफरेंशियल फाइंड द अप्रॉक्सिमेट फर्स्ट आहे तुमच्याकडे फर्स्ट स्क्वेअर रूट ऑफ 1.02 square plus 1.97 cube ओके दुसरा आहे बघा इथं स्क्वेअर आणि इथं क्यूब त्याच्यानंतर .8 होल स्क्वेअर प्लस 2 into 2.1 क्यूब होलचा 1/5 त्याच्यानंतर थर्ड आहे 2.01 into 3.02 चा स्क्वेअर तर 2.01 3.02 चा स्क्वेअर आता इथं बघा की 2.01 आणि 3.02 चा स्क्वेअर आहे एक तुम्हाला हिंट सांगतो मी इथं काही 1.02 चा स्क्वेअर म्हणजे हा x होईल तुमचा आणि हा तुमचा y होऊन जाईल मग x² + y³ त्याचा x³ + y³ तुमचा काय हा फंक्शन होऊन जाईल आणि याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर कसं करणार मग परत स्क्वेअर रूट मध्ये आहे स्क्वेअर रूट सारखं सेम बघा एक सांगतो तुम्हाला मी तुम्ही काढता ठीक आहे तुम्हीच काढा नाही समजलं तर मी आहे त्याच्यानंतर 3.8 स्क्वेअर प्लस 2 into 2.1 क्यूब रेज टू 1/5 आता इथं बघा की इथं किती व्हॅल्यू आहेत बरं तुमच्याकडे 3 व्हॅल्यू आहेत कोणत्या हा 3.8 याला x माना हा तुमच्याकडे 2 आहे याला y माना आणि हा तुमच्याकडे z आहे ठीक आहे हा क्वेश्चन थोडा लेंदी आहे पण होऊन जाईल तुम्ही जर याला सॉल्व केलं हे जर मागचं समजलं असेल तर हा पण समजून जाईल फक्त इथे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेताना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो पण एवढं पण येणार नाही इथे फक्त काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे
आणि याला सॉल्व्ह करायचं आहे 3. आता नेक्स्ट जो आहे थर्ड, हा पण काय आहे तुमच्याकडं की 2.01 याला x म्हणायचं आहे, याला y म्हणायचं आहे. तुमच्याकडे फंक्शन कोणता बनेल इथं? बघा मी तुम्हाला फंक्शन देतो इथं फंक्शन काय बनेल तुमच्याकडं स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y2. इथं कोणता बनेल बरं फंक्शन x स्क्वेअर प्लस y प्लस z क्यूब इंटू 1/5 हा फंक्शन बनेल. आणि इथं कोणता बनेल x इंटू y स्क्वेअर. हे 3 फंक्शन बनतील. आता याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, तर मी याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढून दाखवतोय. बघा याचा सेकंडचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय तुमच्याकडं f of x, y, z इक्वल टू सांगा किती x स्क्वेअर प्लस y इंटू z क्यूब रेज टू 1/5. ओके, आता बघा याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x घेतो मी f of x y z इक्वल टू. आता आपल्याला माहित आहे की या फंक्शनची पॉवर आहे आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये काय करतो आपण आधी फर्स्ट पॉवर सॉल्व्ह करतो आणि नंतर आतमधलं फंक्शन. आता पॉवर किती तुमचं 1/5. आता 1/5 म्हणजे पॉवर समोर येते. बघा पॉवरचा जर डेरिव्हेटिव्ह असेल तर पॉवर काय ते समोर 1/5 समोर आला इंटू x स्क्वेअर प्लस y इंटू z क्यूब. आता पॉवर 1 ने कमी म्हणजे काय 1/5 मायनस 1. जर याला सॉल्व्ह केलं तर किती येईल इथं 1 minus 5/5 तर -4/5. ओके, हा इथं काही तुमच्याकडे आता डायरेक्टली -4/5. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काही आता y, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे x स्क्वेअर प्लस y इंटू z स्क्वेअर. तर इथून किती येईल बरं x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x आणि y प्लस z. आता हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत, मग दोन्ही कॉन्स्टंट असल्यावर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. म्हणजे तुमच्याकडे हा डेरिव्हेटिव्ह येऊन जाईल. सिमिलरली ज्यावेळेस मी fy घेईल त्यावेळेस परत हे असा सेम येईल. आणि हे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं परत नंतर ज्यावेळेस y इंटू z स्क्वेअर z क्यूब येईल त्यावेळेस बघा y कॉन्स्टंट राहील z चा डेरिव्हेटिव्ह किंवा z वरती रिस्पेक्ट असल्यावर y कॉन्स्टंट z चा डेरिव्हेटिव्ह. अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं आहे. जर नाही समजलं तर मी सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही मला हे सॉल्व्ह करून संध्याकाळी 8 पर्यंत पाठवायचं आहे. ठीक आहे, चालेल.